कोणी ऐक नाही का नु घरात? काकू, हो सविता काकू. आता माय बाई पप्प्या, आज कुठून दिवस उगवला? तू कस काय आला बाबा आमच्या गरीबाच्या घरी? गरीब कशा नाही तुम्ही? सोनं पहा तुमच्या अंगावर किती येतं. सांभाळून राहा जरा, चोर सुटले जाता. पप्प्या, मपल्या अंगावरचं सोनं तुपल्या डोळ्यात लईच खूप राहिलं रे बाबू. हे सोनं आहे सगळं तुला माहितीये का? माझ्या लाडक्या बहिणीच्या पैशाने केलं. कोणाचा 1 रुपया नाही त्याच्यामध्ये. कहो काकू, काहून खोटं बोलता? लाडक्या बहिणीच्या पैशात एवढं सोनं होईन का? अरे काही लाडक्या बहिणीचे पैसे आणि काही मी सासून ठेवले होते वर्ष दिवाळीचे, साडीचे, आहेराचे, कोणा लग्नाला दिल माझ्या भावानं ते ना ते. काही थोडे बहुत तुपल्या काकान टाकले फक्त त्यात. थोडे बहुत कायचे भक्कमच टाकले माझ्या काकान त्याच्यात. लग्नाला 15 वर्ष झाले. गंज 15 वर्षापासून उपसू राहिले काम तेच. आता लोक करू राहिले. आता लोक फुटका मनीने केला. आता केलं तरी तेच पोरायला त्याला राहणार आहे ना, कोण दुसऱ्या जाणार आहे का? बरं जाऊ द्या काकू, आता कामाचं बोलू का थोडं? मला तुपली खोड चांगलीच माहितीये. तू ना हुशार मायचा हुशार लेके. काम असल्याशिवाय तू आलास नसन. तुम्हाला माहित नाही का काकू, माया मागे किती काम असते. सकाळीच जातो मी 9 वाजता, रात्री 7 वाजता यायला. कंपनीत काम करून लय थकतो मी. त्याच्यामुळे टाइमच भेटत नाही तुमची खुशाली विचारायला. पप्प्या, तुपला चांगला जांगड गुत्ता जमला बापा. आमचा गण्यात काहीच कामाचा नाही. त्यानं जर तुपल्यासारखा ITI जर गेला असता आता पण तो पण कंपनीत लागला असता. काकू, मग गाण्याची गुरु दोस्त आहे बर का, त्याला काही बोलत जाऊ नका. पण गाण्याने मी तवा सल्ला दिला होता, तो माझ्यासारखा ITI कर आणि मेकॅनिक व्हाय. पण तो बसला DED करत, आता बसला घरी. करे पप्पे, काय चुकल्या करू राहिला तू माझ्याविषयी? आणि ते काय म्हणत होता तू? DED केलं ना, असं केलं, भानगडी केल्या. अरे गण्या, मी तर आईला असं सांगत होतो की गण्याले उच्च शिक्षित आहे, माझ्यापेक्षा DED करील द्या ना. फक्त त्याची TAT निघून नाही राहिली म्हणून तो घरी बसले. पप्पी, तू ITI मेकॅनिक झाला, 2 महिन्यापासून कंपनीत जाऊन नाही राहिला आणि मला शिकू राहिला का? अरे माझी TAT निघू दे. काय मी जिल्हा परिषदला मास्तर होतो का नाही? तर फक्त 4-5 वर्ष दम धरतो आता. काय म्हणतो गणे? अजून 4-5 वर्ष? अरे तुझ्या सोबतच्या पोरायचे लग्न होऊ राहिले ना. 4-5 वर्षात ते 2-2 लेकरं होते आणि तू म्हणतो 4-5 वर्षात नोकरी लागायचं. माणसांचे हातात पडलं ते काम करावं. कर पप्पी, कशाला आला तू आमच्या घरी सकाळी सकाळी भांडणं लावायला? निघ लवकर इथून. ऐ माकड तोंड्या, तुपल्यावर आम्ही हेच संस्कार केले का रे? म्हणतो मी मास्तर बहीण. मास्तर व्हायचा कोणता गुण आहे तुपल्यात? तू आपल्या घरी कोणी पाहुणे आले त्याला या म्हणा, बसा, चहा प्या, पाहुणचार करा. आणि तू उलटे बोलणार डुकरा. जाऊ द्या काकू, काही बोलू नका गाण्याला, त्याच्यात त्याचा काही गुन्हा नाही. पाय शिक काही पप्प्याकडून. अरे तुपल्यासाठी चांगलं सांगू राहिला ना ते. तू तर त्याला नावच ठेवू राहिला. मित्रच मित्राच्या कामी येत असतो. पप्प्या ना 12 लोक माहिती पेपर पाहून लिहिले. माय भरोशावर 5 झाला, मला शिकू राहिला का आता? भाऊ, मी कसा का पास व्हाय ना भाऊ 12वी, पण आता स्वतःच्या पायावर उभा आहे. 15,000 रुपये देते मला कंपनी महिन्याला, वरून 200 रुपयाचं पेट्रोल आहे रोज. असे 22-23 हजार रुपये महिन्याला कमवतो मी. आणि तू काय करू राहिला घरी बसून? माय बापाच्या पोटावर खातो. पप्प्या, तू थोडसा दम मार ना. ते आमचं अर्धवट आहे घरचं, तुला माहित नाही का? ते पागल आहे, ते डोक्यात नाही, त्याच्या गोळ्या संपेले. तू तर तसा नको वागून बापा. दोघं शांतता धरा ना. माझ्याच घरात येऊन माझ्याच विषयी वाईट बोल राहिले आणि भांड लावून देऊ राहिले. मग मायाचे बोलणे खावं लागू राहिले. याला दाखवच दादा, थांब दर्शक. काय गुणगुण करू राहणार आहे गाण्या तू तोंडातल्या तोंडात? काही नाही, मी म्हणत होतो तो यासाठी चहा ठेवू का? प्रेम तू चाललंय वाटतं लगे चहा ठेवायला चालला तर. पोरा हो, ते भांडणं जाऊ द्या बरं तिकडं. पप्प्या, तू सांग बरं बाळा, काय आलता तू? काय काम होत तुला? काकू, मी तुम्हाला हे सांगायला आलतो की माय तुम्हाला लवकर घरी बोलवलंय आमच्या. आणि ते 2-4 बाया पण येतात आमच्या घरी कायची मी ठीक आहे करणू, पण लवकर बोलवलं म्हणते बा. एवढं काय अर्जंट काम आहे बापा? कालच मी तुपल्या मायला बोलले, काही सांगितलं नाही मला तिनं. काकू, मलाच माहित नाही हो काय काम येतं. फक्त एवढं सांगितलं की गाण्याच्या मायला भरून आण म्हणून, आणि अर्जंट काम आहे. बरं वय बाप्प्या, तू पुढं आलेच मी. बरं झालं कुसाबाई, तुम्ही बोलवलं. मी येणारच होते तुमच्याकडं. पप्पी आला होता. मी म्हणत होते की मला
आता गावाला जायचंय. मी काही आपल्या बचत गटाच्या मीटिंगला राहणार नाही, तर मग आपले 100 रुपये अगोदरच मी तुम्हाला टाकून देते बाई तुमच्याकडं. मग तुम्ही भरा ते माझ्या नावानं. खरंच रे का, तू खरंच हुशार आहे हो माय. तू हातावरची बाई आहे, पण सगळ्याच्या अगोदर पैसे आणून देती. ज्या चांगल्या घरच्या आहे त्याच पैसे देत नाही ना बाई. खरंच मग माय, गण्याची माय अशी आहे की 4दा मागितल्याशिवाय 10 वेळा तिच्या घरी चक्रा घातल्याशिवाय कधीच तर पैसे देत नाही लवकर. बाई आपलं तर असं झालं ना, मोठं लक्षण खोटं. आपण फुकट अध्यक्ष झालो असं वाटतंय. बायाच्या घरी 4दा चक्रा मारावं लागत्या, 4दा पैसे मागावं लागते. बाई लय कटाळा आला व लगे अध्यक्षाचा. बाई मी ना इथली कटाळले अध्यक्ष पदाला लगे पाहायचंच काम नाही. ते माणूस रोज टकळी घालतं. माणूस म्हणतो तू काय यालाच अध्यक्ष होऊन बसली, काय यायला बायाच्या 4दा घरी जाती, बायाला बोलती. ते पोट्ट तसंच बोलतं. मी ना लगे राजीनामा देणार आहे, तुम्ही कोणी घ्या बरं बाई अध्यक्षपद. आता माय बाई पप्प्याची माय अध्यक्षपदाचा राजीनामा देतात काय बाई? मला द्या बरं अध्यक्षपद. मी ना, मला लय वाटत होतं मी कायचे अध्यक्ष व्हावं म्हणून. पहिले टाइम पैसे भरत जा. पैसे भरणं आणि अध्यक्षपद पाहिजे फक्त फुक्कटचं. कव काय म्हणून राहिली तू शिला? तू अशीच करती. तुला ना तू लोकांचं चांगलं दिसत नाही. मला माहिती आहे ना, तू कळ नकरी बाई आहे. तू फक्त तोंडावर गोड गोड बोलते आणि आतून कळा करती. इथं खुनड मला शिकवायला लागलं. ए तू तिकडच राहा. तुपल्या माईच्या मधात लेकरा बाळा न्यायचं नाही, बायाच्या मधात बिलकुल यायचं नाही. काकू आपल्या मायला जर बोलले ना तुम्ही, तुमचा 7 पिढ्या दाखवेन मी, 7 पिढ्या. आज काय हरकट काटतंय माय? चर 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 करू राहिलं ना माय. चुपचाप बसले ना. अव तुम्ही काय आल्यावर सगळ्या जणी इथं. मी तुम्हाला एक महत्वाचं काम होतं बचत गटाचं, सह्या करायच्या होत्या त्यासाठी बनवलं. आणि तुम्ही काही तर भांडणं करू राहिल्या. जाऊ द्या, मी कोणाला देत नाही अध्यक्षपद, मीच घेते. ती तोंडातला घास सहज असं सोडणारच नाही. ती फक्त लोकाय देखत मी किती हुशार आहे ना, आणि मी किती कटाळले हे दाखवती. आतून किती आतल्या गाठीचे हे मलाच माहिती. काय म्हणून राहिली सहिता तू? काय बोलले म्हटलं? काही नाही कुसा बाई, मी म्हणत होते बाई तुम्हीच राहा. तुम्हाला ते चांगलं जमतं, पण सगळ्याच्या घरी जाणं, सगळ्याला बोलणं, सह्या घेणं तुम्हीच करा बाई. तुम्हीच चांगल्या बाई आपल्या बचत गटाच्या अध्यक्ष. हा बाई मीच राहते अध्यक्ष. पण बाई मग आपली एक आट आहे, आपण आपले पैसे आणून द्यायचे घरी. मी 4दा मागायला येणार नाही. जे यानं लवकर पैसे आणून दिले नाही त्याला बचत गटातून काढून टाकण्यात येईल. आमची म्हातारी रोज मला बोलती, रोज म्हणती, रोज बायाला घरी बोलवती, बायाला फुकटचा चहा पाजती. म्हातारी रोज आपलं डोकं खाती. म्हातारी म्हणती माया लेकाचं काळं करती. आपल्याला तर बाई आरत वय झाली, आरती झालो ना आपण, अजून सासरवाशी ना बाई. कौसाबाई तसंच हो माय, आपल्याला तर सासूरवास करू हे झालं. आपल्याला आपल्या सुना काय करत्या काय माहिती बाई. आपल्या सुना तर आपल्या डोक्यावरच बसत्या वाटतं. असा जमाना पाहून म्हणला तर. कुसा बाई ठेवांच्या आम्हाला जाऊ द्या, करा मोकळं जायला. सैता तुपले मागच्या महिन्यातले आणि त्याच्या मागच्या महिन्याचे 200 रुपये राहिले, ते जमा करून दे. आणि मग तुम्ही तुमचं पाहत बसा बाई. आपण सगळ्याचे जमा झाले पैसे, तुपलेच राहिले फक्त. बाई 29 तारखेला आपले 1500 रुपये जमा होणार आहे. तेव्हा भरले चालन का व? हा चालन, फक्त घरी निरपो नका पाठवू देऊ लावू. नाही बचत गटाने लय ताण आणला राव माझ्या डोक्याला. मीटिंग असली याला बोलवा त्याला बोलवा फुकटचा चहा पाजा आमच्या घरी. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा बरं का.